या फोटोत दिसत असणाऱ्या महिलेने तिच्या नवऱ्याला पूर्ण 1 वर्षाचं प्लॅनिंग करून 5 लाखाची सुपारी देऊन मारून टाकले। पुणे जिल्ह्यातील हवेली येथील मोहिनी वाघ आणि सतीश वाघ हे लग्न संबंधात होते। त्यातून त्यांना 2 मुले आहेत। एके दिवशी सतीश वाघ यांच्या मित्राचा मुलगा अक्षय जावळकर हा त्यांच्या घरी भाडोत्री राहण्यासाठी येतो। थोड्या काळानंतर अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांच्यात प्रेम संबंध निर्माण होतो आणि ते 11 वर्ष अनैतिक संबंधात येतात। पण हे असे अनैतिक संबंध कधी लपत नाही आणि तेच झालं। सतीश वाघ यांना त्यांच्या अनैतिक संबंधाबद्दल सगळा सुगावा लागला। त्यानंतर सतीश वाघ आणि मोहिनी वाघ यांच्यात नेहमी भांडणं होत आणि त्यांनी अक्षय जावळकरलाही घरातून काढून दिले। मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकरच्या प्रेमातील अडथळा सतीश वाघ यांचा काहीतरी बंदोबस्त करण्यासाठी त्या अक्षय जावळकरला सांगतात। त्यानंतर अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ पूर्ण 1 वर्ष सतीश वाघ यांच्या हत्येचं प्लॅनिंग करतात आणि 4 जणांना सतीश वाघ यांची 5 लाखाची सुपारी देतात। 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 6च्या सुमारास सतीश वाघ जेव्हा जॉगिंगला जात होते तेव्हा अक्षय जावळकर त्याच्या 4 साथीदारांसोबत येतो आणि एका गाडीतून सतीश वाघ यांचं अपहरण करतो आणि गाडीतच त्यांच्यावर 70 ते 72 वार चाकूने केले जातात। यामध्ये सतीश वाघ यांचा मृत्यू होतो आणि त्यांचा मृतदेह ते पुण्यातील सिंदवणे भागात फेकून देतात। त्यानंतर पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे तपास करतात आणि 11 डिसेंबर रोजी अक्षय आणि त्याच्या 4 साथीदारांना अटक करतात। अटक झाल्यानंतर ते 4ही साथीदार या खुनामध्ये मोहिनी वाघ ह्या सुद्धा जबाबदार असल्याची कबुली देतात। त्यानंतर पोलीस मोहिनी वाघ यांनाही अटक करतात। मोहिनी वाघ यांच्या या अनैतिक संबंधामुळे त्यांचे 2 मुलं आज अनाथ आहेत।